हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की बरेच विद्यार्थी आता आपले यूट्यूबला रोज रात्री क्लासेस असतात. त्यामध्ये सगळ्यांचा एकच क्वेश्चन असतो की सर DMER कधी येणार. ओके, DMER स्टाफ नर्सची जी एक्झाम आहे ती कधी येणार. तुम्हाला माहीत आहे DMERमध्ये मागच्या एक 10 महिन्यापासून न्यूज चाललेली आहे की DMERची एक्झाम येणार. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही जून आणि जुलैमध्ये जे पॅरामेडिकल कॅटेगरी होते अदर दॅन नर्सिंगच्या रिक्रुटमेंट आल्या 2025मध्ये. ओके, आता आपण एक्सपेक्टेड करत आहे की ही जी एक्झाम आहे स्टाफ नर्सची ही कधी येणार. यस, तर याच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आत्ताच तुम्ही तयारीला सुरू करा. ओके, तयारी कशी करायची ते सुद्धा मी सांगणार. ओके, सो व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, आणि रोज रात्री 10 वाजता यूट्यूब चॅनलवर यूट्यूब लाईव्ह क्लासेस असतात लर्न नेक्स्ट नर्सिंगचे. ते आवर्जून मी तुम्हाला सांगतो आहे की खूप इम्पॉर्टंट MCQs आहे, खूप महत्त्वाचे MCQ आहे, ते तुम्ही करू शकता. रात्री रोज 10 ते 10:15ला लाईव्ह क्लासेस असतात. ओके, सोबतच लर्न नेक्स्ट नर्सिंगनी DMER स्टाफनेससाठी जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ती लर्न नेक्स्ट नर्सिंग हा जो ॲप आहे प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जो पण तुम्हाला कोर्स हवा तो तिथून तुम्ही परचेस करू शकता. ओके, फक्त इथे DMERच नाही, नॉर्सेटसुद्धा तयारी होते. ओके, तुम्ही यूट्यूबचे क्लासेस बघा, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आता DMER 2025 कधी येणार. एक्सपेक्टेड डेट कुणालाच माहिती नाही आहे. बट जसं न्यूजेस चालू आहे की 80-20मुळं 80-20चा जो RR जे लागू केले होते DMERने यावर चर्चा चालू आहे. प्लस जे बिंदू नामावली बनल्यानंतर जे हे आहेत जे पदं आहेत किती भरायचे. ओके, त्याविषयी चर्चा चालू आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. बट वी डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग इनसाईड. ओके, आतमध्ये काय चाललेलं आहे आपल्याला काही माहिती नाही. बट स्टील आपण धरून चालू की 80-20च्या मुद्द्यामुळं थांबलेलं असेल. ओके, दुसरा काही रिझन नाही आहे, हेच आहे. ओके, कारण ज्यावेळी 4,000 ते 5,000 स्टाफ नर्सेसचं रिक्रुटमेंट होईल तेवढाच बोजा जे सरकारच्या खात्यावर पडतं. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10 ते 12 मेडिकल कॉलेज सुरू झाले तर यांना रन करण्यासाठी स्टाफ नर्सेस लागणारच आहे. ओके, हे बघा एक्झाम येणार आहे. ओके, 99% एक्झाम याच वर्षामध्ये होण्याचे चान्सेस आहे. फक्त 1% असं आहे की पुढे जाऊ शकतो. जर पुढे गेलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हे MPSCकडे जाणार आणि जर MPSCकडे जर गेलं तुम्हाला माहीत आहे की जस्ट 2026पासून हे सगळं खातं MPSCकडे जाणार आहे. कारण जो TCS IBPSचा जो हे आहे करार आहे तो 31 डिसेंबर 2025पर्यंतच आहे. ओके, त्याच अनुषंगाने 99% आपण धरून चाललो आहे की आली एक्झाम ते याच वर्षात येईल. जर पुढे गेली तर MPSCकडे जसं DMERची एक्झाम जाणार, जे गटकचे जे हे आहेत जे रिक्रुटमेंट आहे ते MPSC करणार, पण याला वेळ लागेल. ओके, जर MPSCकडे गेलं तर. ओके, त्यामुळं मला एवढंच वाटतं की 100% नाही 99% हे याच वर्षात होण्याचे चान्सेस आहे. बट एक्झॅक्टली डेट कुणाला माहीत नाही. कोणी म्हणतात की 24 तारखेला येणार, कोणी 20ला येणार. यावर विश्वास ठेवू नका. ओके, जस्ट बट एक्झाम येणार. ओके, एक्झाम येणार हे तुम्ही लक्षात ठेवा की या वर्षात नाही तर पुढच्या वर्षात डेफिनेटली येणार. ओके, तुम्हाला यासाठी काय करावं लागेल, जे मेन सब्जेक्ट आहे जर 2023चा जर तुम्ही घेऊन जर पळाला, जो सिलेबस जर बघितला तुम्ही. ओके, 2023चा आणि पॅटर्न जर बघितलं, पॅटर्न हे 60 म्हणजे 15 हे MCQs होते. टोटल हे 60 MCQ होते. 2 मार्काचे एक म्हणजे 120 मार्काचं हे झालं आणि हे नर्सिंगला तुम्ही 40 MCQ होते म्हणजे 80 मार्काचे. ओके, हे होतं. आता तुम्ही हे रिझनिंग ॲप्टी कुठून प्रिपेअर करू शकता. बरेच विद्यार्थ्यांनी क्लासेस लावलेले आहे MPSCवाल्यांकडे, UPSCवाल्यांकडे जे पण क्लासेस आहे. ओके, ज्या लोकांनी नाही लावले आहे क्लासेस डोंट वरी, बरेच यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काय क्लासेस मिळतात ते क्लासेस तुम्ही बघू शकता. तुम्हाला ॲप्टीमध्ये रिझनिंगमध्ये जो टॉपिक पाहिजे तो तुम्ही यूट्यूबच्या सर्चमध्ये टाका, तुम्हाला तो टॉपिक भेटून जाणार. ज्या टीचरकडून तुम्हाला चांगलं वाटते त्या टीचरकडून ॲप्टी क्वांटिटी तुम्ही शिकू शकता. यूट्यूबवरून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मटेरियल भेटेल. सेम मराठीचं पण तसंच आहे. जर मराठीची तयारीच करायची आहे तर बाळासाहेब शिंदे सर्वात बेस्ट बुक आहे. बाळासाहेब शिंदे यांचं यूट्यूब चॅनल पण आहे, तिथे पण तुम्ही त्यांचे क्लासेस बघू शकता तुम्ही. ओके, बट मला नाही वाटत की तुम्हाला खूप काही क्लासेस लावायची गरज आहे. ॲप्टी क्वांटिटीसुद्धा तुम्ही करू शकता. थोडंसं तुमचं इंटेलेक्ट चांगलं पाहिजे, ॲप्टी क्वांटी आणि रिझनिंगसुद्धा होऊन जाणार. नाही समजलं तर
हे आहे आणि सोबतच लर्न नेक्स्ट नर्सिंगचं ॲप्टी क्वांटिटीचे सुद्धा क्लासेस सुरू होणार आहे. ओके, हे सुद्धा क्लासेस यूट्यूबवर लवकरच फ्री ऑफ कॉस्ट सुरू होणार आहे. तुमच्या टॉपिकनुसार एक एक टॉपिक किंवा मिक्स टॉपिक तुम्हाला शिकवणार. पूर्ण TCS पॅटर्ननुसार पूर्ण PYQ क्वेश्चन आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. ओके, जे पण महानगरपालिका झाली, मागची DHS झाली, DMR सगळे MCQ. ओके, तर लवकरच हे सुद्धा सेशन सुरू होणार आहे. ओके, त्याच्यानंतर मराठी आहे. मराठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचू शकता. इंग्लिशसाठी तुम्ही कुठलंही पुस्तक वापरू शकता. तुम्ही कुठल्याही बुक डेपोला जा आणि बेसिक इंग्लिशचं पुस्तक वाचा. बेसिक इंग्लिशचं जे ग्रामर आहे, सिनोनाइम्स अँटोनाइम्स वगैरे ते वाचू शकता तुम्ही. ओके, चेंज द वॉइस आहे, त्याच्यानंतर पंक्च्युएशन आहे, स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. बेसिक इंग्लिशचं पुस्तक वाचलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता GK हा वास्ट टॉपिक आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मागच्या 6 महिन्याची जी पण इन्फॉर्मेशन, जे पण बुक तुमच्या बुक डेपोमध्ये अवेलेबल आहे किंवा नाहीतर यूट्यूबला तुम्ही GK क्लासेस बघू शकता. जे MPSCचे UPSCचे चालतात त्या लेवलचे पण बघू शकता. ओके, बेसिकली मी तुम्हाला DMERचा सिलेबस विषयी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे चॅनलवर. तुम्ही सिलेबस बघा, सिलेबसनुसारच अभ्यास करा की बाबा GK तुम्हाला महाराष्ट्राविषयी, इंडियाविषयी, ओके, अजून कुठले कुठले MCQ बुक्स आहेत, ओके, त्या ऑथरचे नावं आहेत, ते काय विचारतात त्यानुसार म्हणजे तुम्ही योग्य डिसिप्लिन करा. एकदा प्लॅनिंग करा की नाही GK मला काय वाचायचं आहे, ॲप्टी रिझनिंगमध्ये मला काय वाचायचं आहे, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय ते करा. नर्सिंगमध्ये तुम्हाला जसं तुम्ही नॉर्सेटचा अभ्यास करता सेम तसंच अभ्यास करायचा आहे. तुम्हाला इथे मेजर सब्जेक्ट पण लक्ष द्यावं लागेल. नॉर्सेटमध्ये मेजर सब्जेक्ट येतात, बट बाकी DMER DHSमध्ये हे तुम्हाला मायनर सब्जेक्टवर सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ओके, तर इथे तुम्हाला न्यूट्रिशन वाचावं लागेल, तुम्हाला मायक्रो वाचावं लागेल, तुम्हाला फार्मा थोडंसं वाचावं लागेल. ओके, ॲडमिन वाचावं लागेल. ओके, फर्स्ट एड वाचावं लागेल, ॲनाटॉमी फिजिओलॉजी वाचावं लागेल. ओके, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये न्यूट्रिशन, मायक्रो, फार्मा, ॲडमिन, रिसर्च, स्टॅट याच्यातले एक आणि सोशॉलॉजीसुद्धा 1 या 2 क्वेश्चन त्याच्यातून येतात. ओके, तर मेजरचे 30 MCQ आणि मायनरचे 10 MCQ तुम्ही असं पकडून चला की अशा पद्धतीने नर्सिंगमध्ये विचारतात. तर त्याच अनुषंगाने तुम्हाला तयारी करावी लागेल. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट हे झालं. त्यासाठी तुम्ही आता नर्सिंग कसं करायचं, नर्सिंगसाठी बुक्स खूप सारे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, आता सगळ्यांकडे PR यादव आहे. PR यादव हे बेसिक पुस्तक आहे. PR 1 आणि 2. जर तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे नर्सिंगविषयी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी नॉन अटेंडिंग क्लासेस केलेले आहे. बरेच मला फोन करतात, सर आम्ही नॉन अटेंडिंग केलं, आता आमचं बेसिक बरं नाही. बेस्ट आहे तुम्ही PR उचला. PR 1 वॉल्यूम, 2nd वॉल्यूम करा, थेरी वाचा, त्याच्यानंतर त्याचे MCQ करा. ओके, ज्यांना काहीच येत नाही, जे थोडेसे हुशार आहे ते तुम्ही टार्गेट घेऊ शकता. ओके, आणि टार्गेटपेक्षाही अल्टरनेट बुक तुम्ही मिशन परिचारिका बुक आहे, मिशन परिचारिका म्हणून या मिशन ओल्ड पेपर आहे ते घेऊ शकता. सध्याच्या याच्यामध्ये सर्वात चांगलं पुस्तक तेच आहे, मिशन परिचारिका. टार्गेटनंतर जर बघायला गेलं तर तुमची तयारी अजूनसुद्धा चांगली करू शकता. सोबत बघा, हे तर झालं तुमचं सेल्फ स्टडी. बट जर तुम्हाला क्लासेस करायचे आहेत, ओके, महाराष्ट्रात भरपूर क्लासेस आहे, महाराष्ट्राच्या बाहेर क्लासेस आहे. ओके, त्यांची एक छोटी जे सस्तीवाली बॅच आहे ती घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून फक्त MCQ तुमचं प्रिपरेशन होईल. शॉर्ट थेरी MCQ ती बॅच घेऊ शकता. प्लस तुम्ही याच्यामध्ये हे घेऊ शकता की तुम्ही टेस्ट सिरीज तर तुम्हाला जोडे झाकून घ्यायचीच आहे. तुम्ही कुठे क्लास करा नाही करा, सगळ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे. टेस्ट सिरीजनी तुमची लेवल तुम्हाला कळतं, तुमचं विकनेसेस तुमचं कळतं. तर टेस्ट सिरीजचं खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला जस्ट लाईक एक्झाम लाईक फिलिंग येतं. जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल 1-2 आवर्स असेल त्यावेळी तुम्ही टेस्ट ओपन करा, ते टेस्ट चांगल्या पद्धतीने सॉल्व करा. ओके, अशा पद्धतीने तुमची तयारी सुरू करू शकता. ओके, म्हणजेच तयारी आतापासून जर सुरू केली, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 2023मध्ये जी DMER आली होती, काय झालं होतं, सडनली एक्झाम आली आणि सडनली 20 दिवसामध्ये 20 डेजमध्ये एक्झाम झाली. तुम्हाला सडो की पडो, कुठल्याच क्लासेसवाल्यांना वेळ भेटायला नाही क्लास घ्यायसाठी, टेस्ट सिरीज घ्यायसाठी कुणालाच नाही. ओके, बट 2023 नंतर DMER भरपूर वाजगाजा झालेला आहे. ओके, त्यामुळं आतापासूनच लोकांनी सुरू केलेलं आहे की क्लासेस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. लर्न नेक्स्ट नर्सिंगचे पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. MCQ बॅचसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. ओके, ऑक्टोबर 3 या 4 तारखेपासून. ओके, तर त्याच्याविषयी अपडेट आम्ही देऊ. ओके, बट एक्झामची कन्फर्मेशन अजूनही नाही, पण मॅक्सिमम चान्सेस आहे. ओके, लक्षात ठेवा. मी असं म्हणतच नाही की बाबा एक्झाम येणार नाही, आहे चान्सेस आहे. ज्या अनुषंगाने पॅरामेडिकलचे जर रिक्रुटमेंट झालं तर नर्सिंगचे सुद्धा रिक्रुटमेंट होईल, हे तर 100% आहे. ओके, बरेच मेडिकल कॉलेज ओपन झालेले आहे, नवीन BSc नर्सिंग कॉलेजेस, नवीन MBBS कॉलेजेस सुरू झाले, तर तिथे काम करायला लोक हवेत. ओके, तेव्हाच ते हॉस्पिटल चालतील. आणि नेक्स्ट इयरची जी सुद्धा त्यांची प्रोसेस आहे याची रिक्रुटमेंटची, ॲज वेल ॲज तुमची जे नवीन बॅच सुरू करण्यासाठी परमिशन्स वगैरे लागतात, DMERचं असो, MNCचं असो, MUHSचं असो, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं असो किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, सगळ्यांचं. ओके, त्यासाठी लोक हवेत. ओके, कारण तो जे स्टाफ पॅटर्न आहे तो मेंटेन झाला पाहिजे, तेव्हा ते परमिशन आणि बाकीच्या गोष्टी मिळतात. त्यामुळं त्यांना रिक्रुटमेंट करावंच लागेल. ओके, जरीसुद्धा आज जरी रिक्रुटमेंट सुरू झाली तर कमी जास्त 6 महिने रिक्रुटमेंट प्रोसेसला लागते. ओके, असं समजून घ्यायचं की
जरी TCSनी ॲडव्हर्टाइजमेंट दिली ऑक्टोबरच्या एंडिंगला, ओके, आणि जर समजा नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरमध्ये एक्झाम झाली, रिझल्ट देऊन दिलं, करार संपला, झालं, DMERला एकदा रिझल्ट दिल्यानंतर संपला विषय, ओके. अशा पद्धतीची प्रोसेस होऊ शकते, ओके. सो प्लीज अभ्यास करत राहा. तुमच्याला कुठलेही डाऊट आले, आमचे रात्री 10ला लाईव्ह क्लासेस असतात, त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकतात. प्लस तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता, ओके. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद.